नमस्कार मंडळी, आज आपण बनवूयात इन्स्टंट होणारे गुलाबजामुन। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी पीठ, गुलाबजामुनचे, साखर, वेलची पूड आणि तूप। एका टोपामध्ये आपण पाक बनवण्यासाठी ठेवूयात। 1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी साखर टाकलेली, हे माझं प्रमाण आहे। आणि त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर आपण एका साईडला आपण डो बनवायला तयार करूया घेऊयात। तर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घेऊन ते पीठ मळत आहे, कारण जास्त पाणी ओतलं तर ते पातळ होऊन जातं। बघू शकता मी कशा पद्धतीने ते मळत आहे, थोडं थोडं पाणी घेऊन। आणि तो डो तयार करून घेतल्यानंतर त्याच्यावरती मी तूप टाकलेले, तूप टाकून मी ते मळून घेतलेले। मी जास्त गुलाबजामुन नाहीत बनवलेले, थोडेसेच बनवलेले आहेत। आणि ते बघू शकता कशा पद्धतीने मी ते मळत आहे, ते तूप लावून। आणि डो तयार झालेला आहे आपला तो। आणि तो आता आपण 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवूया, म्हणजे ओल्या कपड्याच्या खाली आपण ठेवून देऊयात साईडला। आणि आपण पाक बघूयात। पाकामध्ये आपण रेडी पाक आपला, त्यात मी वेलची पूड टाकलेली आहे आणि आपला डो पण तयार झालेला आहे 15-20 मिनिटांनंतर। खोलून बघितलेला आहे। आता त्याची गोळी बनवून घेऊयात गुलाबजामुनच्या। बघू शकता कुठेही त्याला भेग वगैरे तुटलेला वगैरे असं काहीच वाटत नाही आहे। एकदम प्लेन गुलाबजामुन आपण बनवून घेतलेले आहेत। आणि मी अर्धे गुलाबजामुन झाले की मी तळून घेते, कारण त्याला भेगा वगैरे पडतात, मग ते उकलतात गुलाबजामुन आणि फुटतात। मग बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि मी हाफ गुलाबजामुनच तळून घेत आहे, अर्धे अजून मला बनवायचे आहेत। असे बनवल्यानंतर त्याला भेगा वगैरे पडत नाहीत, ते गुलाबजामुन फुटत वगैरे नाही आहेत। आणि हे गुलाबजामुन चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे, चांगले त्याला कलर येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन। किती सुंदर असा कलर आलेला आहे। आपण याच्यापेक्षाही डार्क बनवू शकतो गुलाबजामुन, पण मला जास्त असा डार्क वगैरे कलर आवडत नाही। बघू शकता कुठेही फुटलेला वगैरे नाही आहे गुलाबजामुन, व्यवस्थित बनलेले आहेत। आणि आपण हे डायरेक्ट पाकामध्ये टाकू शकतो आणि आपल्या अर्धा तासाच्या आत हे आपले गुलाबजामुन रेडी होतात। 2 प्रकारे मी तळलेले होते, एक थोडेसे डार्क तळलेले आणि थोडेसे हे। बघू शकता किती सुंदर गुलाबजामुन तयार आहेत। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।